नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नमिता अक्षय मुंदंडा यांनी श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना एक परिपत्रक पाठवलेले आहे। तर या परिपत्रकात आपण पाहू शकतात की विषयमध्ये केज विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत अर्ज भरताना पोर्टलमध्ये विविध अडचणी येत असल्याबाबत तर पोर्टलमध्ये बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आपल्याला फॉर्म भरतावेळेस अडचणी ह्या येत आहे। तर आदरणीय महोदय, सनविवी शासनाच्या वतीने राज्यात मागेल त्याला सौर पंप योजना राबविण्यात येत आहे व सदर योजनेला शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात शेतकरी अर्ज भरत आहेत। परंतु बीड जिल्ह्यात अर्ज भरताना पोर्टलवर अडचणी येत असून पोर्टलमध्ये बटे असणाऱ्या सर्वे नंबरवर म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांचे सर्वे नंबर समजा एखाद्या शेतकऱ्याचा सर्वे नंबर हा 35/अ असेल किंवा 35/2, 35/3 अशा प्रकारचे जे काही सर्वे नंबर असतील किंवा ज्या शेतकऱ्यांचे समजा 57 गट नंबर असेल तर या गटामध्ये सुद्धा आपल्याला सध्या प्रॉब्लेम पाहायला मिळत आहेत। तर या सर्वे नंबरवर शेतकऱ्यांचे नावे ही दिसत नाही, तसेच नाव दाखवले जाते तर क्षेत्र दाखवले जात नाही। त्याचप्रमाणे आधार नंबर चुकीचा आहे असे दाखवण्यात येत आहे। याचप्रमाणे अनेक अडचणी येत असल्याचे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गातून तक्रारी येत आहेत। पोर्टलमध्ये सदर येणाऱ्या अडचणीमुळे केज विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सदर योजनेपासून वंचित आहेत। त्यामुळे मागेल त्याला सौर पंप योजनेचे अर्ज भरताना येत वरील अडचणी तातडीने सोडून पोर्टल सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे। तरी केज विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत अर्ज भरताना येत असलेल्या अडचणी तातडीने सोडून पोर्टल सुरळीत करण्याबाबत आदेश द्यावे ही विनंती। तर मित्रांनो, पोर्टल हे नवीन असल्यामुळे सुरुवातीला अडचणी ह्या येतच असतात। अशा प्रकारची एक अडचण म्हणजेच ज्यावेळेस जी काही कुसुमची वेबसाईट चालू झाली होती तर त्यावेळेस पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत होते आणि जे काही विधानसभा सदस्य आहे नमिता अक्षय मुंदंडा यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक अशाच प्रकारचे परिपत्रक पाठवले होते आणि काही दिवसातच ते पोर्टल व्यवस्थितपणे चालू झाले होते। तर अशाच प्रकारे आता हे पण पोर्टल लवकरच चालू होईल अशी आशा आहे। तर यामध्ये नवीन अर्ज भरतावेळेस आपण ज्यावेळेस आधार कार्ड क्रमांक, जिल्हा, तालुका, गावाचे नाव आणि त्यानंतर आपला गट क्रमांक येथे टाकतो तर हा गट क्रमांक आपण पाहू शकतात की येथे 55/2 आहे। तर त्यानंतर आपण येथे सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच आपला उपगट क्रमांक आपण जो हा टाकलेला आहे तो येथे निवडल्याच्या नंतर येथे शेतीचा प्रकार आपल्याला निवडा लागतो। त्यानंतर आपल्याला येथे जमीन मालकाचे नाव, तर या ड्रॉपडाऊनमध्ये जमीन मालकाचे नाव हे येथे दाखवले जात नाही। तर अशा प्रकारचे जे काही ऑब्लिकवाले गट असतील तर हे जे काही गट आहे तर यामध्ये जमीन मालकाचे नाव आपल्याला दाखवले जात नाही। त्याचप्रमाणे मी इथे एक दुसरा गट नंबर टाकलेला आहे आणि इथे जमीन मालकाचे नाव येथे आपण जर पाहायचा प्रयत्न केला तर येथे पण आपल्याला जमीन मालकाचे नाव येथे दाखवले जात नाही। तर अशा गटामध्ये सुद्धा काही गटामध्ये आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळत आहे। तर काही केसेसमध्ये येथे जमीन मालकाचे नावे दाखवले जात आहे परंतु त्यातील काही नावे यामध्ये दाखवली जात नाही। हा पण एक प्रॉब्लेम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपणास येणारे हे जे काही प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होतील, त्यामुळे आपण काळजी करण्याचे कारण नाही। कारण की पोर्टल हे सुरळीत होणार पण याला किती दिवसाचा कालावधी लागू शकतो हे सांगणे सध्या तरी शक्य नाही। तरी आपण अधूनमधून आपला गट नंबर टाकून येथे आपल्या जमीन मालकाचे नाव दाखवते का नाही हे चेक करीत राहणे हे आपले काम आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण पूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर आपण आपला अर्ज ज्यावेळेस सबमिट करतो
अर्ज सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला येथे काही तांत्रिक त्रुटीमुळे पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी आपला A1 फॉर्म स्वीकारला जाऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आणि समस्या कायम राहिल्यास आम्हाला हा जो काही त्यांचा ईमेल ID दिलेला आहे याच्यावर संपर्क साधा. अशा प्रकारचा पण एक एरर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यासाठी मित्रांनो आपण आपल्या Google Chromeची जी काही हिस्ट्री आहे ही हिस्ट्री एकदा आपल्याला येथे क्लिअर करून घ्यायची आहे. आणि आपण जर फायरफॉक्समध्ये पण करत असताना आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आपण ब्राउझरची हिस्ट्री कुकीज एकदा क्लिअर करून फॉर्म हा परत भरून पहा, तर आपला फॉर्म तिथे सबमिट होणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.